आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम मात्र आता जगभर आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः भारतामध्ये मात्र याचे मोठे परिणाम आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे जर पाहिलं तर पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, यासाठी मात्र मोठ्या रांगा लागल्या तर आपल्याला पाहायला मिळते। अद्यापही मात्र परिस्थिती सुधारली नाही। जवळपास 1 महिना होत आलेला आहे या युद्धाला, मात्र त्याचा परिणाम मात्र सर्वसामान्य जनतेला अद्यापही भोगावा लागतोय। आज मी छत्रपती संभाजीनगरच्या व्यंकटेश गॅस या एजन्सी समोर आलेलो आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य नागरिकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कारण की अनेक जणांनी मात्र 8-8 दिवस झाले, 10 दिवस झाले बुकिंग केलेले, अद्यापही त्यांना गॅस मिळत नाही। त्यामुळे आता त्यांना काही जणांना तर मात्र सुट्टी घेऊन या ठिकाणी आपली रोजंदारी बुडावायची वेळ आलेली आहे आणि अद्यापही मात्र आता गॅस मिळेल की नाही याची शाश्वती मात्र त्यांना मिळत नाही। काय सांगाल तुम्ही, कधीपासून या ठिकाणी उभा आहात? मी सकाळी 2 तासापासून या ठिकाणी उभा आहे आणि गॅस भरपूर नंबर समोर आहे आणि गॅस मिळेल की नाही याची काय अजून शाश्वती सांगता येणार नाही। आणि मधले लोक पण सहकार्य करण्याच्या याच्यामध्ये नाही आहे, मूडमध्ये नाही आहे। आणि त्यामुळे होतं काय की आमचे नोकऱ्या वगैरे सोडून आम्ही या ठिकाणी नंबरला लागलेलो आहोत। एकतर तिकडं पण सुट्टी आहे आणि इकडं पण काही निश्चिती नाही आहे आणि रोज आणि हॉटेलचं खाऊन आम्हाला पण आमच्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागलेले आहेत त्याच्यामुळं। आणि हॉटेलचे पण भाव वाढलेले आहेत गॅसच्या, म्हणजे जीवनावश्यक वस्तू आहे गॅस, आणि त्यामुळं त्यांच्याकडून पण भाववाढ झालेली आहे आणि रोज खाऊन शरीरावर परिणाम त्याचे होत आहेत। त्यामुळे आम्हाला ते काही परवडत नाही आणि शरीरासाठी सुद्धा ते हानिकारकच आहे। त्यामुळे आम्ही गॅस मिळण्याचाच प्रयत्न करत आहोत आणि ते मिळल्याशिवाय आम्हाला काही गत्यंतर राहणार नाही। कधीपासून तुम्ही इथे उभा आहे आणि काय प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागतो? मिनिमम आम्हाला 2 तास झालेले आहेत। एकतर यांचं काम आहे नियोजन करायचं की ॲक्च्युली ते आम्ही इथे उभं राहून समोरचे लोक आतमध्ये घुसू लागले, त्याच्यामुळे आम्हाला इथं जास्त वेळ थांबावं लागतंय। आणि यांचं काम आहे नियोजन करायचं की कोणी आतमध्ये येऊ नये। आणि एकतर या वॉरमुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे। सरकारचं काम आहे आपलं जनताचा ला सोपं पद्धतीने सगळं प्रोव्हाइड व्हावं, म्हणून गॅस प्रोव्हाइड व्हावं, पेट्रोल प्रोव्हाइड व्हावं, तर हे काम सरकारचं आहे काम बघायचं। सरकार तर म्हणतंय की गॅसचा तुटवडा नाही, डिझेल पेट्रोल सगळं काही व्यवस्थित, मग नेमकं प्रॉब्लेम पुढे तुम्ही सध्या बघताय सर, हे तोटा तर आहे, तर एवढी मोठी रांग कशासाठी आहे? मग बुकिंग केल्यानंतर आम्हाला 10 दिवस बुकिंग झाल्यानंतर पण आमची बुकिंग नाही येऊ लागली सर। 10 दिवस झालेले आहे बुकिंग करून। एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच आदेश दिलेले आहे की बुकिंग केल्यानंतर 3 दिवसामध्ये घरपोच सिलेंडर मिळावा असं त्यांनी आदेश काढले। तुम्ही स्वतः बघताय, आम्हाला बुकिंग करून 26 तारखेला आम्ही बुकिंग केलेलं आहे। आतापर्यंत आम्हाला गॅस भेटलेला नाही, आम्हाला रांगेमध्ये उभं राहावं लागतंय। कामधंदा सोडून आम्ही इथं रांगेमध्ये उभं आहे सर। तर सरकारने याचं ध्यान घ्यावं आणि याच्यावरती कारवाई करावी। तुम्ही कधीपासून उभा आहे? 1.5-2 घंटे आले सर आता। मग काय काम करता तुम्ही? मी महानगरपालिकेत। मग आता सुट्टी मारली काय? हो, सुट्टी मारली गॅससाठी। लहान लेकरं, लहान मुलं आहे, त्यांना खाण्याची व्यवस्था आपण करावं लागेलच ना। आपण काड्या कुठून आणणार, काय आणणार कुठून? मला सांगा, तुम्ही कधी नंबर लावलेला आहे आणि कधीपासून? 2 घंटे आलेले। अगोदर आलो होतो, त्यांनी कॅन्सल दाखवलं। कॅन्सल दाखवल्यानंतर आता डबल वापस रांगेमध्ये जा म्हणे ना, वापस रांगेमध्ये पावती घेऊन जा म्हणे। नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठी गर्दी या एजन्सीच्या बाहेर असल्याचं देखील पाहायला मिळते। कारण की आपण अनेक लोकांनी जे आहे तर 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवसापासून या ठिकाणी गॅसला नंबर लावलेला आहे, मात्र अद्यापही त्यांना गॅस मिळत नाही। त्यामुळे सर्वसामान्यांचा रोष मात्र आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही कधीपासून उभा आहे? मी जवळजवळ 1 तासापासून उभा आहे इथं। अजून गॅस हे होत नाही। गॅस कधी बुक केला तुम्ही? मी गॅस मागच्या महिन्यामध्ये 21 तारखेला बुक केलेलं आहे। अजून नुसती डेट दिलेली आहे मला की 31 तारखेला डिलिव्हर होईल म्हणून। अजून डिलिव्हर नाही झाला। 2 दिवस झाले अजून डिलिव्हर, एक्सपायरी डेट होऊन माझी। सरकार तर म्हणते बुक केल्यानंतर तुम्हाला 3 दिवसात घरी आणून देऊ। नाही, खोटं आहे सगळं। हे सगळं चुकीचं आहे। घरी आणून नाही देत ते। मग आम्हाला म्हणे असं 5वा दिवस आहे बुकिंग केलेला आणि मी सकाळपासून लाईनला उभा आहे, पण आतापर्यंत गॅस भेटला नाही। काय करता तुम्ही? शेंगदाणपुराची गाडी लावतो, धंदा सोडून आलोय। आता धंदा बुडाला तुमचा? हो ना। स्वयंपाक कसं होणार पोटा पाण्याचं? तेच ना, हे तुम्हाला समजायला पाहिजे, नंबर शिरवाल्यांना द्यायला पाहिजे ना, आलतू भालतेवाल्यांना द्यायचे नाही, म्हणजे आम्हाला फटकाने जाता येतं, धंदा पाणी करता येतं ना।
तिकडे समजून सांगा ना तुम्ही. नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र एजन्सीच्या समोर मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच लोक जे आहेत या ठिकाणी लाईनीला उभा आहेत, मात्र अद्याप त्यांना गॅस मिळत नाही. खरंच गॅसचा तुटवडा आहे का, गॅसचा खरंच तुटवडा आहे का, हे असं दाखवलं जातं? काय हे दाखवण्याचं काय माहिती नाही, आपल्याला काय माहित आहे. ते डिस्ट्रीब्युटर वाल्याला तुम्ही जर विचारलं ते तुम्हाला ते सांगतील. आमच्या सरकारला काय माहित आहे, आम्ही फक्त लाईन लावायची, बाकी काय. सरकार म्हणते की 3 दिवसानंतर जिल्हाधिकारी आदेश काढले की 3 दिवसानंतर तुम्ही गेल्या का 3 दिवसात तुम्हाला घरी delivery कुठे मिळतो? 10 दिवस झाले मी गॅस करून, गॅस बुक करून जे ना 8-10 दिवस झाले गॅस बुकिंग करून, पण अजून काय गॅस आलेला नाही. तुम्ही कधी नंबर लावला? 8 दिवस झाले, 8 दिवस. हो. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र गेल्या कोणी 8 दिवसापासून, कोणी 15 दिवसापासून अनेक जणांनी या ठिकाणी नंबर लावले आहेत, मात्र अद्यापही त्यांना गॅस उपलब्ध नाही. मात्र सरकार कुठेतरी म्हणते की गॅसचा तुटवडा नाही, पेट्रोल डिझेलचा कुठेही तुटवडा नाही. असं होत असताना मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय आहेर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर.